श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट नृसिंहवाडी आणि ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिरानं नुकतेच शतकीय पर्व पूर्ण केलं। या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवेचा अनोखा आदर्श ठरलेल्या या उपक्रमाचा गौरव करण्यात आला। जून 2016 मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोक पुजारी गुरुजी आणि ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांच्या संकल्पनेतून या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात झाली। तेव्हापासून दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नृसिंहवाडी येथील हॉटेल मंगलममध्ये नियमितपणे मोफत उपचार शिबिर भरवण्यात येतं। या शिबिरामध्ये आजपर्यंत तब्बल 35,000हून अधिक रुग्णांवर मोफत व खात्रीशीर उपचार करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत। शतकीय शिबिरानिमित्त आयोजित कार्यक्रमास करवीर पीठाचे आद्यशंकराचार्य स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। नृसिंहवाडीचे सरपंच तथा प्रशासक चेतन गवळी आणि ज्येष्ठ नेते धनंजयराव जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी होते। यावेळी बोलताना आद्यशंकराचार्य यांनी प्राचार्य श्रीपाद चोडणकर व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी गेली 10 वर्षे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मुंबईहून दर महिन्याला नृसिंहवाडीत येऊन रुग्णसेवा केली। ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचं सांगितलं। त्यांच्या या सेवाभावी कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, सर्वांचं आरोग्य उत्तम राहो आणि ही सेवा अखंड सुरू राहो असा आशीर्वाद त्यांनी दिला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हर्षद पुजारी यांनी केलं। ट्रस्टच्या वतीनं प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांचा उल्लेखनीय कार्याचा गौरव मानपत्र देऊन करण्यात आला। तसेच त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टरांचाही सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। अखंडपणे 100 मोफत उपचार शिबिरं यशस्वीरित्या आयोजित करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल प्राचार्य श्रीपाद चोडणकर यांच्या कार्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली असून त्यांना प्राप्त झालेले सन्मानचिन्ह व पुरस्कार आदिशंकराचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। याचवेळी प्राचार्य श्री चोडणकर लिखित किमिया ॲक्युपंक्चरजी या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या उपक्रमाच्या यशामध्ये दत्तराज पतसंस्थेचे कर्मचारी तसेच हॉटेल मंगलमच्या कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे राहिले। त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरमच्या वतीनं त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। अध्यक्षीय समारोपात गुंडो पुजारी यांनी अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हर्षद पुजारी, संचालक बाळासो बरगाले, राजू पुजारी, वैभव पुजारी, उदय शिरटीकर, संजय कोळी, अवधूत पुजारी, दिवाकर पुजारी, श्रीकांत गवळी, राहुल पुजारी, राजू जोशी, किरण मुळशिंगे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनघा चोडणकर, संजीवनी चोडणकर, सर्व सहकारी डॉक्टर्स, संस्थेचे सेक्रेटरी शशिकांत कोडणीकर, शहानूर शेख, स्नेहल नंदगावे, सुरेश खिरुगडे आणि शुभम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार संचालक वैभव पुजारी यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।